नमस्कार मंडळी ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा शुभ अशुभ परिणाम आपल्या मानवी जीवनावर विविध माध्यमातून होत असतो। काही वेळेला हा परिणाम आपल्या आरोग्य, मानसिक विचारधारा, नोकरी, व्यवसाय, कार्यक्षेत्र, शिक्षण, नातेसंबंध इत्यादी सर्व गोष्टींवरती होताना दिसतो। काही वेळेला हा परिणाम शुभ असतो तर काही वेळेला अर्थातच अशुभ सुद्धा असतो। परंतु काही वेळेला फक्त शुभ परिणाम आणि परिणामच अधिक प्रमाणात जातकाला मिळताना दिसतात। कारण काही विशिष्ट ग्रहांचं गोचर भ्रमण हे त्या ग्रहांच्या शुभ, उच्च किंवा स्वराशीमधून होत असतं। त्यामुळे हे भ्रमण शुभ परिणाम निर्माण करताना दिसतात, आढळतात। असाच एक शुभ भ्रमणाचा या महिन्यात जो आहे ग्रह तो म्हणजे बुध ग्रह। या बुध ग्रहाचं भ्रमण होणार आहे स्वतःच्या राशीमधून म्हणजे कन्या राशीमधून 1 ऑक्टोबर पासून 18 ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे बराचसा काळ आहे, 3 आठवड्यांचा। कन्या ही बुध ग्रहाची नुसती स्वराशी नसून बुध ग्रहाची कन्या राशी ही उच्च राशी सुद्धा आहे। कन्या राशीमध्ये बुध ग्रह हे सर्वोत्तम परिणाम देण्याचं काम करतो, म्हणून ती त्याची उच्च राशी। शिवाय याच कन्या राशीमध्ये आधीपासून 17 तारखेपर्यंत रवी ग्रह सुद्धा गोचर भ्रमण करणार असल्यामुळे या दोघांच्या युतीमुळे अत्यंत शुभ असा बुध आदित्य योग तयार होतोय। ज्योतिषशास्त्रामध्ये बुध आदित्य योग हा शुभ समजला जातो। त्यामुळे बुध ग्रहाची ताकद शुभ परिणाम निर्माण करण्यासाठी अजून मजबूत होताना दिसणार आहे। यालाच बुध रवीचा कन्या राशीतील सर्वतोपरी किंवा सर्वोपरी बुध आदित्य राजयोग असं सुद्धा संबोधलं जातं, म्हणजे अतिशुभ परिणामकता वाढवणारा असा हा बुध ग्रहाचा शुभ योग आपल्या जीवनावर नक्की काय बरं प्रभाव निर्माण करू शकतो हे अभ्यासने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने साहजिकच महत्त्वाचं राहणार आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रह हा आपल्या वाणीचा, बोलण्याचा म्हणजेच कम्युनिकेशन स्किलचा, बोलण्याचा प्रभावाचा, वक्तृत्व, नातेसंबंधाचा, शरीरातील नसा म्हणजे न्यूरोलॉजिकल घटनांचा, समाजातील लोकप्रियता, शरीरातली सुंदरता, त्वचा या सगळ्यांचा कारकग्रह ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने समजला जातो। तसंच लिखाण, स्टेज परफॉर्मिंग, आर्टिस्ट, डबिंग, मीडिया, मिमिक्री, नाटक, सिनेमा यामध्ये काम करणारे कलाकार, प्रेझेंटिंग स्किल, वर्तमानपत्र, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, स्टेशनरी, सोशल नेटवर्किंग, पत्रकारिता, कुरिअर सर्व्हिसेस, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटर्स, कंटेंट रायटर्स, अकाउंटिंग, बँकिंग, विविध क्षेत्रातले मध्यस्थ म्हणजे दलाल म्हणजे एजंट, अशा कार्यक्षेत्रावर बुध ग्रहाचा अंमल असतो। म्हणजे काय होतं, आपण नुसती ग्रहांची माहिती घेतो पण अशी सखोल माहिती बऱ्याचदा कमी वेळेला दिली जाते, पण आता ह्या बुधाच्या अनुषंगाने आपल्याला मिळाली। त्यामुळे ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह शुभ अवस्थेत किंवा उच्च राशीमध्ये असतो ती मंडळी या कार्यक्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर विशेष प्रावीण्य मिळवताना दिसतात, किंवा आपण उलटही म्हणू शकतो या क्षेत्रातले विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या पत्रिकेमध्ये मंडळींच्या बुध ग्रह शुभ असतो। अशा या शुभ बुध आदित्य योगाचा आपल्याला 12 राशींवरती काय बरं प्रभाव पडणार आहे 1 ते 18 या तारखांमध्ये, काय लाभ या योगामुळे आपल्याला या काळात अनुभवायला मिळणार आहे, या सगळ्यांची माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची। निश्चितच आपल्याला आवडेल। अगदी आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये 12 राशी कव्हर करणार आहोत। मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये। मंडळी, वास्तू, ज्योतिष या विषयातली अशीच रोचक माहिती, नवनवीन माहिती आणि मासिक भविष्य माहिती करून घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं म्हणजे ज्योतिष किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण ती आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा। त्यासाठी आमचा नंबर आहे 9892156163। हा नंबर थंबनेलवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला असतो। चला तर मग माहिती करून घेऊया आजच्या या भागामध्ये शुभ अशा बुध आदित्य योगाचा आपल्या 12 राशींवरती काय प्रभाव निर्माण होणार आहे याबद्दल थोडंसं विस्तृत विश्लेषण। सगळ्यात पहिल्यांदा येते ती म्हणजे मेष राशी, मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येणारी राशीचक्रातली पहिली राशी मेष राशी। तर मेष राशीच्या 6व्या घरामध्ये हा बुध आदित्य योगाचा प्रभाव निर्माण होणार आहे, ज्यामुळे आपल्या पराक्रमामध्ये वाढ होताना दिसेल, तर आपले विरोधक या काळामध्ये आपल्यासमोर उघड होतील। त्यामुळे कोण आपलं, कोण परक, कोण आपल्या बाजूने, कोण आपल्या विरोधामध्ये याची अतिशय सुंदर ओळख आपल्याला या 18 दिवसामध्ये होताना दिसेल। या विरोधकांवर, गुप्त शत्रूंच्या कारवाईवर आपल्याला यश मिळवायला सुद्धा मदत होईल। त्यांच्या विरोधी कारवाया आपण अगदी सहज नेस्तनाभूत करू शकाल। तसेच या काळामध्ये आपल्याला आपल्या चुकांची सुद्धा जाणीव होऊन योग्य ते शहाणपण सुद्धा मिळेल।
ज्यामुळे अर्थातच भविष्यातलं यश मिळवायला हा काळ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. आतापर्यंत काही व्यवहार चुकीचे होऊन नुकसान झालं असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा आपला निर्णय आपल्याला यशाचा मार्ग सुद्धा दाखवेल. अर्थात त्यासाठी धडपड आपल्याला करायची आहे. कुटुंबाच्या, कामाच्या ठिकाणच्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला सुद्धा मंडळी हा कालखंड आपल्या राशीला म्हणजे मेष राशीला अनुकूलता वाढवणारा राहतोय. व्यापार आणि कामाच्या ठिकाणी यश मिळवून द्यायला, परदेशवारी घडवून आणायला तर प्रशासकीय यंत्रणेशी जोडायला हा योग आपल्या राशीला अतिशय उत्तम मदत करेल. हे होतं मेष राशीसाठी. दुसरी राशी आहे ती वृषभ. या वृषभ राशीच्या 5व्या घरात पंचम ह्या नैसर्गिक शुभस्थानामध्ये हा योग तयार होतोय बुध आदित्य. तसेच वृषभ राशीचा बुध ग्रह हा मुळातच पंचमेशच ग्रह असून तो पंचमात उपस्थित आहे. हे अजून अत्यंत शुभ समजलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा योग अतिशय चांगलं यश मिळवून द्यायला मदत करेल. तर संततीचा निर्णय दाम्पत्य जीवनामध्ये घेण्यासाठी सुद्धा हा योग उत्तम राहील. कुटुंबातलं नातेसंबंध सुधारण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, राहण्यासाठी आपल्याला योग्य ती दिशा हा बुध आदित्य योग दाखवेल. सरकारी आर्थिक योजनांचा लाभ, पितृक संपत्तीचा लाभ, तर पित्याला लाभ मिळवून द्यायला सुद्धा योग शुभ समजला जातो. म्हणजे आपल्या वडिलांच्या आयुष्यात सुद्धा चांगला योग निर्माण करतो. तर प्रेम साफल्याचा हा योग अत्यंत अनुकूलता मिळवून देणारा राहणार आहे वृषभ राशीसाठी. तिसऱ्या राशीला काय बरं फळ मिळतं तर तिसरी राशी म्हणजे मिथुन, बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणारी. मिथुन राशीच्या सुख म्हणजे चतुर्थ स्थानात हा शुभयोग निर्माण होतोय. त्यामुळे आपल्या बोलण्याच्या प्रभावात नोकरी व्यवसायात चांगलं यश मिळेल. या काळामध्ये आपली भूमी, भवन, वाहन या संदर्भातली इच्छा फलद्रूप करण्यासाठी हा बुध आदित्य योग आपल्याला चांगलं सहाय्य करेल. कार्याच्या लाभातून आपलं बँक बॅलन्स सुद्धा चांगलं वाढताना दिसेल. चौथी राशी कर्क. कर्क राशीला हा योग तिसऱ्या घरातून म्हणजे पराक्रम स्थानातून होताना दिसतोय. ज्यामुळे आपल्याला पिता किंवा पितृतुल्य व्यक्तींकडून चांगलं सहकार्य मिळताना दिसेल. त्यांच्या आशीर्वादाचा लाभ आपले भाग्य अनुकूल करायला खूप सुंदर अशी मदत करेल. तर कामाच्या निमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील, जे कामाच्या यशाच्या प्राप्तीला अजून जास्त मदतगार ठरतील. तिसरं घर हे भावंडांचं असल्यामुळे आपल्याला आपल्या कामात भावंडांची सुद्धा योग्य अशी साथ मिळेल, मदत मिळेल. नातेसंबंध चांगल्या रीतीने सुधारताना दिसतील. सिंह राशी, राशीचक्रातली 5वी. या राशीमध्ये दुसऱ्या घरामध्ये बुध आदित्य योग होतोय. परिवारातील सुख सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होण्यासाठी योग्य ती संधी या काळात आपल्याला मिळताना दिसेल. कुटुंबातल्या मंडळींना सुद्धा मिळताना दिसेल. तसेच नवनवीन आर्थिक स्रोत आपल्या कार्याच्या माध्यमातून निर्माण होते. अशा काळामध्ये आपल्या घरातील थोरा मोठ्यांचा आशीर्वाद तर मिळतोच, परंतु आपल्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या कार्याला यश मिळवण्यासाठी अवश्यपणे मिळताना दिसतो. त्याची अनुभूती येताना दिसते. सरकारी आणि राजकीय क्षेत्रामध्ये नवीन ओळखींचा लाभ, आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी अतिशय सुंदर होताना दिसेल आपल्या सिंह राशीच्या मंडळींना. सिंह राशीनंतर येते ती राशीचक्रातली 6वी कन्या, ही बुध ग्रहाची राशी. कन्याच्या बुध ग्रहाच्या राशीत प्रथम स्थानामध्येच हा शुभ असा बुध आदित्य योग तयार होतोय. याचा परिणाम म्हणजे आपल्या जीवनात व्यावसायिक गती, प्रगती वाढवण्यासाठी उत्तम होईल. तर आपला आत्मविश्वास अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेला दिसून येईल. पारिवारिक, दाम्पत्य, व्यावसायिक सुख आणि समृद्धी प्राप्तीसाठी हा योग आपल्याला अतिशय अनुकूल राहतो. 18 दिवस आहेत, 1 ते 18 तारखेपर्यंत. तसेच करिअरमधील नवीन सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा योग आपल्याला योग्य ती मदत, मार्गदर्शन, संधी मिळवून देण्याचं काम करेल. कन्या राशीनंतर येते राशीचक्रातली 7वी म्हणजे तूळ. या तूळ राशीच्या 12व्या घरात हा योग आपल्याला आपल्या भाग्याची चांगली ओळख करून द्यायला मदत करेल. म्हणजेच आतापर्यंत आपण घेतलेल्या कष्टाचं चीज करायला हा योग मदत करेल. विशेष करून हा योग परदेशात स्थायिक होण्यासाठी, परदेशात नोकरी मिळवण्यासाठी, परदेशात शिक्षणाची संधी घेण्यासाठी अतिशय उत्तम राहतोय. घरापासून लांब राहण्याचं दुःख असतंच, परंतु काही चांगले योग घरापासून लांब राहून निर्माण होतात, तो हा योग. तर जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत त्यांना नवीन लाभाची संधी या काळात समोर येताना दिसेल. 8वी राशी वृश्चिक. या वृश्चिक राशीच्या लाभस्थानामध्ये म्हणजेच राशीच्या 11व्या घरामध्ये हा बुध आदित्य शुभयोग होतोय. करिअर, व्यवसाय यांच्या सफलतेचे नवनवीन मार्ग हा अजून चांगले प्रशस्त करेल. तर आपल्या भाग्याचा आणि आपल्या
कार्यक्षेत्राच्या प्रगतीचा म्हणजेच डेव्हलपमेंटला जोडण्याचा प्रयत्न, तशी संधी हा बुध आदित्य योग आपल्या राशीमध्ये निर्माण करतोय. पिता पुत्र यांच्या नातेसंबंधातील गोडवा अनुभवायला हा योग अजून चांगली मदत करेल. राशीचक्रातली 9वी राशी वृश्चिकेनंतर येते, ती म्हणजे धनु राशी. धनु राशीच्या कर्मस्थानात 10व्या घरामध्ये हा योग निर्माण झाल्यामुळे नोकरीच्या माध्यमातून भाग्योदयाची संधी या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना मिळताना दिसेल. कामाच्या ठिकाणी उच्च पद प्रतिष्ठा मिळण्याची संधी निर्माण होईल. तर सरकारी नोकरीत मनासारख्या गोष्टी घडू लागतील. एखादं मनासारखं ट्रान्सफर सुद्धा मिळेल. तर नोकरीच्या बरोबर व्यवसायाची संधी या काळामध्ये आपल्या राशीसाठी समोर येताना दिसेल. दाम्पत्य जीवनातील गोडवा अजून चांगला वाढेल. मकर राशी, राशीचक्रातली 10वी. मकर राशीच्या मंडळींच्या भाग्यस्थानामध्ये म्हणजे 9व्या घरामध्ये हा बुध आदित्य शुभयोग तयार होतोय, ज्यामुळे हा कालखंड आपल्याला यशाचा मार्ग प्रशस्त करायला मदत करेल, भाग्याची साथ मिळवून देईल. आतापर्यंत आपण घेतलेल्या कष्टाचं चीज या काळामध्ये होताना दिसेल. आपल्या कार्यक्षेत्रात, मग ती नोकरी असो व्यवसाय असो, यामध्ये एक मोठी उडी घेण्याची संधी हा योग आपल्या जीवनामध्ये निर्माण करेल. आपण ठरवलेल्या आपल्या प्रगतीच्या उन्नतीच्या मार्गावर नेण्याचा आपल्या योजना मूर्त स्वरूपात यायला भाग्याची साथ या काळामध्ये निर्माण होताना दिसेल. काम मात्र आपल्याला करायचं आहे. कुंभ राशी. कुंभ राशीच्या अष्टम स्थानात हा बुध आदित्य योग तयार होते. अशा वेळेला आपल्या जोडीदाराच्या आरोग्याच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करू नका. चालणार नाहीच तर कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी सरकारी नियमांची पायमल्ली होणार नाही याकडे थोडंसं गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे. म्हणजे इथे काळजी घ्या आणि यश प्राप्त करा, असंच कुठेतरी शास्त्राला सांगायचं आहे. मीन राशी. मीन राशीच्या 7व्या घरातील शुभ असा होणारा योग, उत्तम योग, हा उत्तम पारिवारिक सौख्य, उत्तम व्यावसायिक यश, उत्तम धनलाभ, व्यापारात उन्नती आणि प्रगती, तसे अत्यंत अनुकूल नातेसंबंध निर्माण करण्याची संधी, तसेच आपल्या कार्याला अगदी देश विदेशातून मान्यता, सहकार्य मिळवण्यासाठी या योगाचा जितका अधिक उपयोग करून घेता येईल तितका करायचा आहे. म्हणजे योग चांगला आहे, कष्ट मेहनत आपल्याला घ्यायची आहे. तर मंडळी, असा आहे बुध आदित्य योगाचा 12 राशींवरती पडणारा प्रभाव. अर्थातच आपल्या मूळ कुंडलीमधला रवी बुध या ग्रहांची स्थिती कशी आहे ती मात्र तपासून घ्या. कारण ते ग्रह जर आपल्या मूळ कुंडलीत अजून तसेच शुभ असतील तर हा परिणाम अधिक प्रमाणामध्ये आपल्याला जाणवेल. तसेच मंडळी, आपल्या चॅनलवर आपण दर महिन्याला प्रकाशित करतो प्रत्येक राशीचं राशीफळ. दर महिन्याचं 12 राशींचे स्वतंत्र 12 व्हिडिओ करतो. अवश्य पाहत जा, पाहायला बिलकुल विसरू नका. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने ना आपण 2 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी मागवण्यासाठी आपला कार्यालयाचा नंबर 9892156163 या नंबरवर 331 रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट काढा. तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड, नंबर सहित आम्हाला याच आमच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. पुस्तक भारतात कुठे असाल 8 ते 10 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते. असंच मागवू शकता आपण टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेलं श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ 151 रुपये गुगल पे करून. तसेच मंडळी, आपल्याला आमची जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तू आणि ज्योतिष विषयातले, आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. त्याचप्रमाणे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, बरीचशी यंत्र आहेत. ही सुद्धा मागवायची असतील तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. असा आहे या संपूर्ण राशी नक्षत्राचा अभ्यास. त्याच्यामध्ये बुध आदित्य योग काय सुंदर परिणाम देतो, त्यानिमित्ताने बुधाची आपल्याला ओळख सुद्धा झाली. तर मंडळी, हा व्हिडिओ अवश्य अंमलामध्ये आणा, लक्ष ठेवा आणि नियोजन करा. कळावे लोभय असावा. धन्यवाद.